राज्यात 2024च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले होते. त्यामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास बळावला होता. लोकसभेला मिळालेल्या यशाच्या आत्मविश्वासामुळे विधानसभा निवडणुकीत देखील काँग्रेसचे सर्वाधिक उमेदवार निवडून येतील असा समज राज्यातील काँग्रेस नेत्यांचा झाला होता. परंतु विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मात्र अवघ्या 16 जागांवरच समाधान मानावं लागलं. त्यानंतर आता विधानसभेच्या निवडणुकीनंतर काँग्रेस नेतृत्वाने महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा निर्णय घेतला. नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसची धुरा तळागाळातून आलेल्या हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे सोपवण्यात आली आहे आणि यामुळेच राज्यातल्या काँग्रेसच्या काही नेत्यांमध्ये नाराजी पाहायला मिळते. तर काँग्रेसने नियुक्त केलेल्या नवीन प्रदेशाध्यक्षामुळे काँग्रेसला अच्छे दिन येणार का, याविषयी आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी रुचिता. न्यूज अनकटच्या #राजकारणमध्ये आपलं स्वागत. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर आणि नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी आमदार आणि काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष कोण होणार याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. प्रदेशाध्यक्ष पदासाठी कोल्हापूरच्या सतेज पाटील, विश्वजित कदम, अमित देशमुख आणि इतरही नेत्यांची नावं चर्चेत होती. परंतु शेवटी यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली. हर्षवर्धन सपकाळ यांच्या नियुक्तीमुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्यात. ज्या काँग्रेस नेत्यांची नावं प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चेत होती अशा नेत्यांना पद न घेता राज्याच्या राजकारणात चर्चेत नसलेल्या सपकाळ यांची निवड केल्याने पक्षातील नेत्यांमध्ये नाराजीचे सूर पाहायला मिळतात. हर्षवर्धन सपकाळ यांच्या नियुक्तीमुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्यात. ज्या काँग्रेस नेत्यांची नावं प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चेत होती अशा नेत्यांना पद न देता राज्याच्या राजकारणात चर्चेत नसलेल्या सपकाळ यांची निवड केल्याने पक्षातील नेत्यांमध्ये नाराजीचे सूर पाहायला मिळत होते. याचं प्रमुख कारण म्हणजे काँग्रेसमध्ये असलेल्या नेत्यांच्या तुलनेत अतिशय नवख्या नेत्याकडे अध्यक्षपदाची धुरा सोपवल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय. तर हर्षवर्धन सपकाळ यांनी बुलढाणामधून 2014ची विधानसभा निवडणूक काँग्रेसकडून लढवली होती. त्यावेळी ते विजयी देखील झाले. पुन्हा एकदा 2019च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून त्यांना संधी देण्यात आली होती. परंतु त्यावेळी त्यांना शिवसेनेच्या संजय गायकवाड यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. यानंतर हर्षवर्धन सपकाळ राज्यात फारसे सक्रिय नव्हते. त्यामुळे हर्षवर्धन सपकाळ यांचं नाव प्रदेशाध्यक्ष पदासाठी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसमध्येच अंतर्गत नाराजी होती. इच्छुकांपैकी विजय वडेट्टीवार यांनी विधिमंडळ पक्षनेतेपद मिळाल्याने त्यांची नाराजी दूर झाली. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह सतेज पाटील आणि विश्वजित कदम यांच्यासारख्या नेत्यांमध्ये नाराजी असल्याचं बोललं जात होतं. परंतु त्यांनी देखील आपण नाराज नसल्याचं माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलंय. परंतु हर्षवर्धन सपकाळ यांनी कालच प्रदेशाध्यक्ष पदाचा कारभार स्वीकारला. काल बिर्ला मातोश्री सभागृहात काँग्रेसच्या प्रमुख नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांचा पदग्रहण सोहळा पार पडला. यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या भाषणात म्हटलं की आपल्याला संघटना बांधायची आहे, आपल्याकडे नेतृत्व आहे, पण कार्यकर्त्यांची एक एक कडी जोडायची आहे. कार्यकर्ता कार्यकुशल बनवायचा आहे. पुढील काळात राज्यात काँग्रेसचं संघटन मजबूत करून काँग्रेसचा विचार घराघरात पोहोचून काँग्रेसचा मुख्यमंत्री बनवायचा आहे, असा निर्धार काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला. तर हर्षवर्धन सपकाळ यांनी काल पदभार सांभाळताना काँग्रेसचं गतवैभव मिळवून देण्याचं आव्हान स्वीकारलंय. पण आपण जर विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहिला तर काँग्रेसने राज्यात 101 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी केवळ 16 जागांवरच काँग्रेसला विजय मिळवता आला. तर भाजपशी थेट लढत असलेल्या 75 पैकी 65 जागांवर काँग्रेस पराभूत झाला. आपण बघितलं तर पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातील काँग्रेसचा गट ढासळलेला आहे. पश्चिम महाराष्ट्रात केवळ एका जागेवरच काँग्रेसला समाधान मानावं लागलं. कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातून काँग्रेस पूर्णतः हद्दपार झाली. सांगलीत काँग्रेसचे एकमेव विश्वजित कदम विजयी झाले. विदर्भ, मराठवाड्यातही काँग्रेसला मोठा फटका बसलाय. विदर्भात काँग्रेसला 9 जागांवर तर मराठवाड्यात केवळ एका जागेवरच समाधान मानावं लागलंय. आपण जर 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा विचार केला तर काँग्रेसने 44 जागा जिंकल्या होत्या. यावेळी तेवढ्याही जागा काँग्रेसला राखता आल्या नाहीत. यामुळे राज्यात काँग्रेसची स्थिती अत्यंत कमकुवत झाली असून त्यातून मार्ग काढण्याचं मोठं आव्हान नवीन प्रदेशाध्यक्षांसमोर असणार आहे. विधानसभेनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. पण महाविकास आघाडीत बिघाडी असल्याचं बोललं जातंय.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणार की स्वतंत्र लढणार याविषयी देखील महाविकास आघाडीत संभ्रम आहे। याशिवाय हर्षवर्धन सकपाळ यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार तर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत सकारात्मकतेने पुढे जावं लागणार आहे। याचं कारण म्हणजे ठाकरे गट मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याच्या विचारात आहे, तर दुसरीकडे शरद पवारांनी महाविकास आघाडीतच निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे। अशा परिस्थितीत या दोन्ही नेत्यांशी जुळून घेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जागा वाटप कसं असेल हे ठरवण्यापासून ते कोणत्या ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढवायची या सगळ्या गोष्टींचे निर्णय घेण्याचं आव्हान नवीन प्रदेशाध्यक्षांसमोर असणार आहे। या सगळ्या आव्हानांना नवीन प्रदेशाध्यक्ष कसं सामोरं जाणार आणि काँग्रेसला पुन्हा एकदा कसे अच्छे दिन मिळवून देणार हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। राज्यात काँग्रेस पुन्हा एकदा उभारी घेणार का याविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि न्यूज अनकटला सबस्क्राईब करायला विसरू नका।